नमस्कार, लिटल स्टारवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण एक नवीन पुस्तक वाचणार आहे, ॲनिमल होम्स। हे पुस्तक अश्विता जयकुमार यांनी लिहिलेले आहे आणि याच्यामधील पिक्चर्स नसीफा यांनी खूपच सुंदररित्या दर्शवलेली आहेत। प्रत्येक प्राणी आणि त्याचं घर दाखवायचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता तिथे पाणी आहे, जमिनीचा खालचा भाग आहे, झाड, गुहा, ही प्रत्येक गोष्ट रंगीत चित्रांमधून मुलांना दाखवलेली आहे। एकंदरीत या पुस्तकातून मुलांचा अभ्यासही होतो, जसं ज्युनियर सिनियरला ॲनिमल अँड होम्स असतात, त्यांना शिकण्यासाठी प्राणी आणि त्यांचे हॅबिटॅट असतात। तर आता आपण हे पुस्तक वाचूयात, ॲनिमल होम्स लेवल 1। Animals live all around us. Birds build their homes up high and so do bees. Spiders spin their homes. Tiny termites build tall homes. Snails and tortoises carry their homes wherever they go. Fish live in the water. Frogs can live in water and on land. Rabbits and rats live in burrows under the ground. Monkeys and apes make trees their homes. Bears and wolves live in a den. Crocodiles live in swamp. Deer live in forest, and so do tigers. One large home. Some animals live close to us, and some live far away. But do you know what we have in common with all animals of the world? काय बरं, उत्तर येते का कोणाला? We all build our homes in one large home. Answer is planet Earth. कसं वाटलं? हे अतिशय सोपं, साधं, सुटसुटीत पुस्तक आहे। छोटंसं पुस्तक आहे, त्यामुळे मुलांना वाचायला देखील पटकन होतं। छोटे छोटे शब्द आहेत, हे वर्ड्स जर तुम्ही रिपीट केले तर ते मुलांचे पाठ होतात। छोटे छोटे वर्ड्स, त्याचे स्पेलिंग्स आहेत, पिक्चर्स बरोबर टेक्स्ट आल्यामुळे त्याची लिंक लागते। जर तुम्ही 2-3 वेळा मुलांना हे पुस्तक वाचून दाखवलं तर त्यांचे हे वाक्य पाठ होतात आणि ते या चित्रांशी रिलेट करून तुम्हाला आपोआपच ते पुस्तक वाचून दाखवतील। तर यामधून नवीन प्राणी, त्यांचे स्पेलिंग्स, टॉल, शॉर्ट, वॉटर, ब्युरोज, परत फ्रॉग कुठे राहतो, जमिनीवर, पाण्यात, या नवीन गोष्टी देखील मुलांना लवकर कळू शकतात। तर हे पुस्तक तुम्हाला आवडलं असेल तर लिटल स्टारला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।